मित्रांनो नमस्कार, मी सुनील शिंदे. छावणीतून आज आलो आहे केळशीला, जे दापोलीतील एक गाव आहे. मी आज तुम्हाला त्याच्या आजूबाजूस असणारी सर्व मंदिरे, सर्व नाही म्हणता येणार पण काही मंदिरे दाखवणार आहे. हरणे बंदरावरती घेऊन जाणार आहे. तर चला माझ्याबरोबर बघूयात आपण केळशीच्या आजूबाजूची ठिकाणे. आम्ही थांबलो होतो माझे मित्र पितळे यांच्या सासूरवाडीत, खेडेकर यांच्या घरी. खेडेकरांच्या घरी तर पहिल्यांदाच गेलो होतो, पण असं वाटलं की आपण इथेच राहतो. कोकणामध्ये शक्यतो घराच्या पाठीमागील जो बाजू होती त्याला वाडी म्हणतात. म्हणजे इकडे तरी ही यांची वाडी होती. त्यात नारळ, सुपारी, कोकम यांची झाडी लावली होती आणि तिथे पाणीसुद्धा एका नालेने सोडलं गेलं होतं. एवढ्या गरमाईचे सुद्धा वातावरण एकदम आल्हाददायक होतं. गारवा होता आणि ही विहीर, त्याला पायऱ्यासुद्धा आहेत. पण आम्ही सकाळी पाणी काढून रोज मस्तपैकी आंघोळ करत होतो. ही आठवण तर आम्हाला कायमच लक्षात राहील. केळशीमधील हे श्रीराम मंदिर, त्यात आपण बघणार आहोत. कोकणामध्ये मंदिरांची जी बांधकाम करण्याची एक ढब असते, ही एक वेगळीच असते. तुम्हाला ती आता माझी मंदिरे जेव्हा तुम्ही बघाल तेव्हा कळेलच. मध्ये मध्ये मी तुम्हाला कोकणातील काही घरे सुद्धा दाखवणार आहे, जी मला आवडली तिथे. प्रथम आपण मारुतीचं दर्शन घेणार आहोत. त्याच्याच बाजूला एक शंकराचं मंदिर होतं. यातील पिंडीसुद्धा विशेषच आहे, तुम्ही बघा. आणि त्याच्या बाजूला वरती हे एक शिल्प आहे. ह्याची मला कोणी माहिती देईल का? मंदिरात प्रवेश करताना तुम्ही बघत असाल दोन्ही बाजूस केवढी मोठे खांब आहेत आणि हे सगळे लाकडी खांब आहेत. ही चौकट आहे, हे सुद्धा कोकणातील देवळातील बांधकामाचं एक विशेष आहे. आता आपण दर्शन घेतोय श्रीरामाचं. राम मंदिरामधील ह्या मूर्तीची मला माहिती पाहिजे म्हणून मी ही मुद्दामून परत परत दाखवतोय. ही काहीतरी विशिष्ट आणि त्यावेळची शिल्पकलेतील एक उत्तम नमुना आहे. तर कोणाला याची माहिती झाली तर मला निश्चित कळवा. पुढे गावातून चालत असताना आम्हाला हे रांजण दिसलं, पण हे रांजण नसून एक विहीर आहे. सुंदर कल्पकता आहे बघा. उतरण्यासाठी आतमध्ये पायऱ्या सुद्धा आहेत. जमल्यास आपणही कल्पकता वापरावी असं मला वाटतं. मला वाटतं आधुनिक काळात बांधकामाचं हे एक विशेष आहे आणि प्रत्येकाने ते करावं असं वाटतं. आणि हे परत कोकणातील निसर्ग सौंदर्य.
आपण नंतर बीचवरती जाणारच आहोत, पण तत्पूर्वी या खाडीत असलेला हा स्वच्छपणा बघा. माणसाची रहदारी कमी आहे, त्यामुळे अतिशय स्वच्छ आहे. आणि येथील एक विशेष म्हणजे या केळशी गावातील वाळूची ही टेकडी आहे, ती सुद्धा तुम्ही बघायला जा. आम्ही नीट संपूर्ण बघितलं, खडक असा अजिबात तिथे नाही आहे. अगदी खालपासून वरपर्यंत ही वाळूची टेकडी आहे. जिओलॉजीचं एक ठिकाण आहे. ज्यांना आर्किओलॉजीची आवड आहे किंवा जुन्या वास्तूंची आवड आहे त्यांच्यासाठी आहे. हा संपूर्ण वाडा उद्ध्वस्त झाला आहे आणि तुम्ही समोर बघताय हे घोड्याला बांधण्यासाठी तेव्हा असावं असं मला वाटतं. त्याच्याच बाजूला तुम्ही जर नीट बघितलं तर 2 कमळाची फुलं सुद्धा आहेत, एक उजव्या बाजूला आणि हे जे दुसरं आहे आता तुम्ही बघत आहात ते डाव्या बाजूला. असा सुंदर वाडा आहे, पण आज त्याची अवस्था तुम्ही समोर बघतच आहात. आता आपण केळशीमधील काही सुंदर घरं बघणार आहोत. कोकम म्हणजेच कोकणात त्याला आगळ म्हणतात, ती सुद्धा आज आपण बघणार आहोत. आता समोर बघताय हे सगळे कोकम लागलेले आहेत. केवढे लागलेत बघा तुम्ही कोकम. कोकमाचं सरबत तर तुम्हाला माहिती असेलच, अजूनही त्याचे बरेचसे उपयोग आहेत. मित्रांनो, आता आपण आलोय महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये केळशीतील. त्याची सुद्धा आपण थोडीशी माहिती घेऊया. मी सर्व माहिती खालती लिहिलेलीच आहे. तर आता आपण सर्वप्रथम ते मंदिर कसं आहे ते बघूया आणि त्यातील इतर भागही बघूया. तर चला माझ्याबरोबर बघायला महालक्ष्मीचं केळशीमधील हे सुंदर मंदिर. चला करूया गणपतीचं आणि शंकराचं दर्शन. ह्या येथील प्राचीन मूर्ती आहेत असं कळलं. आता आपण करणार आहोत महालक्ष्मी देवीचं दर्शन. श्री व सौ पितळे हे आपल्या मुलासोबत आले होते आणि तिथे त्यांनी ओटीही भरली. आता आपण आलोय अंजरलेला कड्यावरचा गणपती बघायला. इथे सुद्धा बाहेर सुशोभीकरण केलेलं आहे. ह्या मंदिराचाही जुना इतिहास आहे. नंतर पेशव्यांच्या काळांमध्ये त्याची डागडुजी करण्यात आली. अतिशय सुंदर असं हे मंदिर आहे. परंतु येथे तुम्हाला आतमध्ये मूर्तीचे काही फोटो काढून देत नाहीत, त्यामुळे मी तुम्हाला त्यातील काही भागच दाखवू शकतो. आता आपण जातोय कड्यावरील मंदिरामध्ये. तर चला माझ्याबरोबर बघूया कड्यावरचा गणपती. मंदिरामध्ये सुद्धा भारत मातेची मूर्ती होती. तिला आपण वंदन करूया आणि मग पुढील भाग बघण्यास जाऊया. मंदिराच्या पाठीमागील भागात कासव होते.
आता आपण दर्शन करतोय त्याच्याच बाजूला असलेल्या शंकरातील मंदिराचे. इथे सुद्धा ही मूर्ती बघा अतिशय जुनी आहे. त्याचं दर्शन करून आपण जाणार आहोत आता गणपतीच्या पायांचे ठसे बघायला. बरोबर पाठीमागे जी तुम्हाला रेष दिसतीये तो आहे सुवर्णदुर्ग. कड्यावरती गणपतीचे दर्शन करून आता आपण चाललोय केशवराज मंदिर बघायला. अतिशय जुनं इतिहास आहे याचा. आता मी तुम्हाला तो किती जुना आहे हे काही सांगू शकत नाही, हे एखादा आर्किओलॉजीवालाच सांगू शकतो. मित्रांनो, केशवराज मंदिर बघायला जाताना एक छोटासा ट्रेक सुद्धा होतो. माझ्या पाठीमागे बघा सगळी झाडी आहे. काही ठिकाणी तुम्ही गारव्यातूनच जाता. अतिशय सुंदर असं भर उन्हाळ्यात सुद्धा वातावरण होतं. बाजूला ही बघाल तर सुपारीचीच झाडं आहेत. अशा निसर्गरम्य अशा ठिकाणाहून आपण भर उन्हात सुद्धा आता चाललोय केशवराव मंदिराचे दर्शन करायला. तुम्हाला म्हटल्याप्रमाणे की बाबा एक छोटासा ट्रेक सुद्धा होतो, त्यामुळे चढाई सुद्धा होती आणि आम्ही आता भर उन्हात सुद्धा सगळे चाललोय दर्शन करायला. सर्वप्रथम सौ पितळ्यांचे मी अभिनंदन करीन की आजारी असताना सुद्धा केवळ आपल्या मनशक्तीवरती त्या एवढा सगळ्या ट्रेक करून आल्यात. त्यांच्या चेहऱ्यावरील तुम्हाला आनंद दिसत असेल. आपण प्रवेश करणार आहोत मंदिरात. मित्रांनो, मंदिरात जेव्हा आपण प्रवेश करतो तेव्हा नेहमी त्याला लीन होऊनच, म्हणजे परमेश्वराला लीन होऊनच जायचं असतं. तर हे केशवराज मंदिर मी आलेलो आहोत आणि आता श्री व सौ पितळे हे सुद्धा आतमध्ये येत आहेत. हे बघा, देवळात येताना देवाला लीन होऊनच तुम्हाला यायचं आहे. आता आपण दर्शन घेणार आहोत. श्री विष्णूंचं हे मंदिर आहे. हे विष्णू देवतेला समर्पित केलेलं आहे. अतिशय जुनं असं हे मंदिर आहे आणि त्यातली मूर्ती सुद्धा खूप जुनी आहे. डाव्या बाजूला मारुती रायाचं दर्शन घेतलं आपण, मग विष्णूंचं दर्शन घेतलं आणि उजव्या बाजूला तुम्ही बघताय ते आहे गरुड, त्याचंही आपण आता दर्शन घेतलं. हे मंदिर बघताय आपण बाहेरून कसं आहे ते. आता केशवराज मंदिरमधील एक विशेष म्हणजे मंदिराच्या बाहेरून एक झरा वाहतो. अतिशय डोंगरावरून हा झरा येतो आणि हा 12 महिने असतो. हे पिण्याचं पाणी आहे. अशा गोमुखातून ते पाणी खाली पडते. तुम्ही बघताय की हे बघा, हे पाणी वरून आलेलं आहे. अतिशय वरून काय मला शूटिंग घेता आलं नाही, पण असं गोमुखातून पाणी येतं. हे पिण्याचं पाणी आहे. अशा तऱ्हेने आपण एक ट्रेक आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे केशवराज मंदिरामध्ये दर्शन घेतलं. सर्वात महत्त्वाचं की श्री व सौ पितळे आणि आमच्या सौसुद्धा येत आहेत मागून. असं सुंदर असं ट्रेक आणि दर्शन झालेलं आहे आज. दुसऱ्या दिवशी आम्ही निघालो हर्णे बंदरावरती. ज्यांना मच्छी खायची सवय आहे त्यांच्या दृष्टीने ठिकाण अतिशय मस्त आहे. ज्यांना गड किल्ले बघायचे आहे तर
3 किल्ले सुद्धा तिथे आहेत आणि समुद्राच्या आतमध्ये सुवर्णदुर्ग आहे. अशा मच्छ्या लावलेल्या असतात. तिथे बाजार असतो मच्छ्यांचा आणि मग तुम्ही तो भाव करायचा असतो, लिलावही होतो. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मच्छ्या मी पहिल्यांदाच म्हणजे मासे प्रथमच बघतोय. म्हणजे एवढा मच्छीचा मोठा बाजार मी कधी बघितलाच नव्हता. आता आपण केळशीत म्हणजे जिथे सुरुवातीला आलो होतो तिथे आता शेवटी आलेलो आहोत. केळशीचा बीच अतिशय सुंदर आहे, स्वच्छ आहे आणि मेन म्हणजे लोकांची गर्दी सुद्धा कमी आहे. तर चला आपण बघूया केळशीचा हा सुंदर बीच. आता आपण बीचवरती टांग्यातून फेरी करतोय. सर्व बसलेले आहेत आणि बीचवरती टांग्यातून फिरायला तर मजा येतेच. सुरुवातीला त्यांनी थोडं आम्हाला बाहेरून नेलं, पण नंतर पाण्याच्या आतमधून सुद्धा टांग्यातून आम्ही गेलो, मजा आली. त्या अशा ठिकाणी गेल्यावरती तुम्ही सुद्धा टांग्यात बसत जा किंवा इतर कोणत्या गोष्टी असेल त्या खरेदी करा. ह्याने काय होतं की तिथल्या लोकांना सुद्धा सहकार्य होतं, एक पर्यटन केंद्र विकसित होतं आणि तेथील लोकांना काही पैसे मिळतात, अर्थार्जन होतं. आणि आता आम्ही पाण्यातून चाललेलो आहोत. असं हे सुंदर, वा वा, अतिशय सुंदर असं तुम्ही हे दृश्य बघत आहात. आणि नंतर तुम्ही बघालच आम्ही समुद्रामध्ये आतमध्ये शिरलो. सायंकाळची ही वेळ आहे आणि अशा वेळेला हे वृत्त खूप छानच दिसतं. असं हे केळशीचं सुंदर असा बीच आणि सुंदर असं हे दृश्य. सर्वप्रथम केळशीवासियांचे धन्यवाद. नंतर खेडेकर आणि आत्ताचे सौ पितळे आणि श्री पितळे यांचे खूप खूप धन्यवाद की त्यांच्यामुळे आम्हाला हे सगळं बघायला मिळालं. मित्रांनो, अजूनही कोणती नवीन नवीन ठिकाणं असतील तर मला सुचवा, निश्चित कळवा, जेणेकरून त्या गोष्टी इतरांना सुद्धा माहिती होतील. तर परत एकदा छावणीतर्फे माझे सुनील शिंदेचे खूप खूप धन्यवाद.